नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अशी खूप लेअर्सची चपाती आणि भेंडीची भाजी बघणार आहोत. तर चला, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. तर मी हे भेंडी आधी स्वच्छ धुवून घेतले आणि कापडाने पुसून घेतलेलं आहे. भेंडीला पाणी राहिलं ना चिकटपणा येतो, म्हणजे आपली भाजी पण चिकट होतो, ते खायला कसं तरी वाटतं. त्यामुळे आधी पाणी सगळं पुसून घ्या कापडाने भेंडीवरची. आणि हे एक कट करत बसण्यापेक्षा एकदम ह्या पद्धतीने कट करून घ्या, जेणेकरून आपली वेळ वाचेल. हे बघा, असे साधे सिंपल आयडियासुद्धा माझ्या व्हिडिओत भेटतात. त्यामुळे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघता, पण व्हिडिओ लाईक करायचं विसरून जाता. त्यामुळे व्हिडिओ बघता एक लाईक ठोका. तर कापून घेतलेले भेंडी आधी फ्राय करून घेऊयात. तेल न टाकता फ्राय करून घ्यायचे. जो चिकटपणा आहे सगळं जाईल. आणि माझी कोणती तुम्हाला रेसिपी आवडली ती सुद्धा कमेंट करा. आपला भरपूर रेसिपी टाकलेल्या आपण. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक केलात का? हे बघा, खाली आहे, लाईक करा प्लीज. तर बघा, आपली भेंडी भाजलेली आहे आणि थोडंसं भाजल्यानंतर एक चमचाभर तेल टाकून परत भाजा, फ्राय करा व्यवस्थित आणि त्याला काढून घेऊयात एका प्लेटात. कढईत रिकामं केलं आहे, फोडणीची तयारी करूयात. एकच चमचा तेल घेतलेलं आहे, कारण ऑलरेडी आपण भेंडीला तेल लावून फ्राय केला होता. जिरा टाकले, मोहरी टाकले, तेल चांगलं गरम होऊ द्या आधी. हे बघा, चांगले तडतायत, नाचतायत जिरा मोहरी आपली. पूर्ण जोपर्यंत तुमचे हे मसाले आहेत ते खरपूस भाजत नाही तोपर्यंत तुम्ही भाजी करू नका. हे खरपूस भाजल्यानं थोडंसं टेस्ट चांगला लागतो. हे बघा, कढीपत्तासुद्धा आपल्या खरपूस भाजलेले, कडक झालेले कढीपत्ता. आणि हे बारीक कापलेलं एक कांदा टाकले मी. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, खूप छान टेस्टी लागतो. आता ह्यात 4 ते 5 बारीक कट केलेली मिरची टाकलेलं आहे. बघा, पूर्ण लालसर भाजून घेतलेला आहे. मिरचीचा ठसका उठलं घरात, म्हणजेच आपली मिरचीसुद्धा चांगली भाजलेली आहे. तर ह्यात अर्धी चम्मच हळद टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाका. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. ते न भाजता डायरेक्ट आपण भेंडी टाकूयात. भाजून घेतलं की आणखीन ठसका उठेल, त्यामुळे भेंडी टाकून व्यवस्थित आता भाजून घेऊयात, म्हणजेच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. व्हिडिओ लाईक केला नसेल तर बघता व्हिडिओला एक लाईक टाका आणि चॅनल सबस्क्राईब करा. मला पूर्ण एकजीव करून घेऊयात. रेसिपी कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. सगळं एक मिक्स केलेलं आहे. आता ह्यात 2 चमचे मी शेंगदाण्याचे कूट टाकलेलं आहे. एक नंबर भाजी लागते. भेंडी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो. आता ह्यात एक थोडंसं चिमूटभर साखर टाकायचं आहे, म्हणजेच जो कच्चा थोडासा भेंडी वगैरे कच्चा राहिला असेल, आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, जेणेकरून साखरेने ते मऊसूत होतील. आपली भेंडीची भाजी रेडी झालेली आहे. ते एका साईडला काढून ठेवले मी. आता इकडे चपातीची तयारी करूयात. पोरं असं केले की आवडीने चपाती खातात. चपातीचा गोळा घ्या, त्याला थोडंसं असं लाटा आणि त्याला तेल आणि पीठ लावून घ्या आणि या प्रकारे फोल्ड करून घ्यायचे. हे बघा, लेकरं आवडीने असंच खाऊन टाकतील. खूप छान टेस्ट लागतो. ही साधी चपातीपेक्षा पण ही छान लागते. टेस्टला वेगळीच टेस्ट लागते. सेमच पीठ असलं तरी टेस्ट चांगला लागतो. बघा तुम्ही एकदा करून. तोंड उघडतोय, आता थोडं बंद करून घेऊयात. आता ह्याला लाटून घेऊयात.
आता याला तेल लावून भाजून घेऊयात. जर तुम्ही तूप वापरत असाल तर तूप लावून भाजून घ्या. एक नंबर. एक नंबर टेस्टी लागतो. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. लाईक शेअर कमेंट नक्की करा. हे बघा किती छान लेयर्स झालेले आहेत. तर चला नेक्स्ट रेसिपीला भेटूयात. टाटा बाय.